त्यांचं पारडं जड होतं असं दिसतंय। लातूर ग्रामीण मध्ये आपण बघतोय धीरज देशमुख हे आपला गड कायम राखतील असं दिसतंय। लातूर ग्रामीणची हे संभाव्य आमदार असणार आहेत धीरज देशमुख। दुसऱ्यांदा लातूर ग्रामीणचे लोक त्यांना संधी देतील। धीरज देशमुख हे संभाव्य आमदार असणार आहेत। लातूर ग्रामीण मधून रमेश कराड भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। लातूर ग्रामीण मधून बंडखोरांनी देखील मोठं आव्हान उभं केलं होतं आणि या ठिकाणी आपण बघतोय धीरज देशमुख हे काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि ते इथं यशस्वी होतील असं सध्या तरी दिसतंय। दरम्यान कारण सुद्धा आपल्याला समजून घ्यायची आहेत। विजयाची काँग्रेसच्या कारण काय आहेत सांगतात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले। ऐकूयात। ग्रामीणमध्ये देखील यंदा काटेकी टक्कर पाहायला मिळाली। कारण काँग्रेसकडून दुसऱ्यांदा आमदार धीरज देशमुख हे निवडणुकीच्या मैदानात आहेत, तर विधान परिषदेचे आमदार रमेश कराड हे भाजपकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत। तर याच्यातच मनसेने देखील मोठी ताकद लावलेली आहे। संतोष नागरगोजे यांना देखील या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात मनसेकडून उतरले होते। आपण जर बघितलं तर लातूर ग्रामीण मतदारसंघ हा मोठा चर्चेचा विषय बनला गेलेला होता। पाठीमागच्या काळात या मतदारसंघात मॅनेज असल्याची देखील मोठी चर्चा होती। शिवसेनेला या ठिकाणची जागा सोडल्याने भाजपाचा एक मोठा वर्ग नाराज होता आणि त्यामुळेच जवळपास 27 ते 28 हजाराचं मतदान हे एकटं नोटाला पडल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। मात्र असं असताना देखील काँग्रेसकडे देखील एक मोठी वोट बँक असल्याची चर्चा आहे। काँग्रेसकडे साखर कारखान्यांच्या माध्यमातून एक मोठा मतदारांचा वर्ग असल्याची देखील चर्चा आहे आणि याचाच फायदा धीरज देशमुखांना होतोय अशा प्रकारची देखील चर्चा आहे। आणि एकूण जर पाहिलं तर धीरज देशमुख हे दुसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून येतील अशा प्रकारची चर्चा आणि संभाव्यता व्यक्त करण्यात येते। आणि अगदी आपण त्याची कारण नेमकी काय ती पाहिलेली आहेत, परंतु लातूर कोण जिंकणार असा प्रश्न उपस्थित झालेला असताना संभाव्य आमदार म्हणून धीरज देशमुख यांच्या नावाला पसंती मिळालेली आहे। तर रमेश कराड यांचं भाजपनं दिलेलं जे आव्हान आहे ते धीरज देशमुखांनी संपुष्टात आणलं असं म्हणता येईल। इथं आपण बघतोय लातूर म्हटलं की देशमुख आठवतात। विलासराव देशमुखांपासून लातूरवर देशमुख घराण्याचं या ठिकाणी वर्चस्व राहिलेलं आहे आणि आपण बघतोय की 2009 ला वैजनाथ शिंदे इथं काँग्रेसकडून निवडणूक लढले होते, जिंकले होते। त्यानंतर त्रिंबकराव भिसे यांनी देखील इथं 2014 ला निवडणूक लढली। 2019 ला खुद्द आपल्याला माहिती आहे की धीरज देशमुख हे मोठ्या फरकाने इथं निवडणूक जिंकून आले होते। धीरज देशमुखांना जवळजवळ 1,35,006 मतं मिळाली होती, तर सचिन देशमुखांना 13,524 मतं मिळाली होती आणि त्यावेळेस धनुष्यबाण वर्सेस पंजा असं हे चित्र होतं सगळं। परंतु या लातूर ग्रामीणच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीचे आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न होते ते म्हणजे रस्त्याची झालेली दुरावस्था। तसंच लातूर मुरुड रस्त्याचा प्रश्न हा गंभीर प्रश्न म्हणून मानला गेला। तसंच खरोळा ते पानगाव रस्त्याचा देखील प्रलंबित प्रश्न होता। सोयाबीनच्या हमीभावाचा प्रश्न इथं महत्त्वाचा आहे आणि आपण बघतोय लातूर ग्रामीणच्या जनतेनं धीरज देशमुखांना दुसऱ्यांदा संधी दिली असलं ठरलेलं आहे असं सध्या तरी दिसतंय, कारण संभाव्य आमदार हे धीरज देशमुख असणार आहेत।